गेला नाही तिकडे नाही। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण परत आलो आहे लोणारमध्ये। काय नाव? खरात ना? खरात यांच्या शेतातल्या गोठ्यावर। इथं पायरीवर यांना दिसला होता साप, पण तो उतरून खाली या सामानामध्ये गेलेला आहे। ठीक आहे, थोडं अलीकडे वडे चवळ्याच्या खालीच येतो। तिकडे गेला नाही निघून? नाही तिकडे होतो मी उभा, तिकडे नाही गेला। आर पोचलं वावरात ये ना, चाल ना। हो आलं। नळे असतील तर नाही सापडणार हो। हे चवळवड नाही, अलीकडे तिथंच घुसला होता। तिकडून लक्ष ठेव, तू पलीकडे थांब। हो, घोणसच आहे। बरं ते ध्यान तुला दादा सांगितलं यायचं कुठे इथे जायचं का? जास्त विषारी असते काय? कोणाच का त्याला हात न लावताच पॅक करून घ्या आपण। तो तिथे, तो तिकडे चालला पलीकडे। तिकडे नका जाऊ देऊ, चल यो गेला। तिकडं नाही, तिकडं घरात ते घर लावून घ्यायचं असतं। घरात गेलं तर काय अडचण नाही ना। हो, पण तिकडे पण पसारेच आहे ना, डबल पसारे काढा। तिथं नळा वगैरे आहे का? सर जरा बाजू बरणी घ्या इकडे आली का? भरणी दे त्यांना, भरणी घे इकडे, घे चल लवकर घे। ती भरणी दे ना त्याला। ठेव इथं समोर। टिकू नको ना राजा। घेत असता का त्यांच्याजवळ दे ना। ह्याला हात लावणं थोडंसं डेंजरस आहे सापाला। हा, त्यामुळे प्रयत्न असा आहे की शक्यतोवर हात न लावता हो ना टाकाव मध्ये। थंडीच्या दिवसात बरेच निघते ते साप। नाही, पूर्ण ओलेतीच आहे पुन्हा। पाईप वगैरे देऊ का? हे पाईप देऊ का? कोणता पाईप? तिकडून टॉर्च गिर्च लावणार आहे।
थंडीच्या दिवसात मिलनाचा काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे साप निघतात. इंग्लिश नाव रसल स्वायपर, मराठी नाव घोणस आणि स्थानिक भाषेमध्ये ह्याच सापाला परडही म्हणतात. परवडू. शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळ्या रंगाचे मोठे धब्बे. प्रयत्न चालला होता की शक्यतोवर त्याला हात न लावता रेस्क्यू करावं, पण पळण्याच्या चक्करमध्ये असल्यामुळे शेवटी हात लावावाच लागला. झालाय मित्रांनो सक्सेसफुली रेस्क्यू. लवकर त्याला याच्या नैसर्गिक दिवसात म्हणजे जंगलात सोडून देण्यात येईल. काय नाव तुमचं? राहुल खरात. राहुल खरात. शंकर खरात. शंकर खरात हे आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्येच काम करलं. कुठं दिसला होता पहिले? हा इथं होता पायरीवरती. पहिले पायरीवर होता इथं. इथं मी नेमकीच गाडी स्टँड केली, आलो आणि बघतो तर तिथे बसेल होता. मग थोडं बाजूला आलो, तिकडे चालले गेला. आता हे रात्रीच्या वेळेस थोडीशी काळजी घेत जा, हो ना, कारण हे विषारी साप जे आहेत ते शिकारीसाठी रात्रीच्या वेळेस बाहेर निघतात. नाही त्या दिवशी तो दुसरा कोणता आहे डबल बारीक होते एवढं पिल्लू. चला ठीक आहे, धन्यवाद. काय मित्रांनो, काल रात्री लेट नाईट रेस्क्यू केलेला रसल स्वायपर घोणस साप शंकर खरात यांच्या शेतातील गोठ्यावरून आपण रेस्क्यू केला होता. बऱ्याच मोठ्या साईजचा. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे हे साप मोठ्या प्रमाणात निघत आहे. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो. शेवाळी कलरचा आणि अंगावर काळ्या रंगाच्या मोठ्या रेषा, ही ह्या सापाची ओळख. हिमोटॉक्सिक प्रकारचं वेनम असतं ह्या सापाचं. थंडीच्या दिवसात 2, 3, 4च्या संख्येने हे साप आढळतात. मेटिंग पिरियड किंवा त्यांचा मिलनाचा काळ असल्यामुळे. दिसायला सुस्त जरी असला तरी अतिशय ॲक्टिव्ह असलेला साप. सगळ्यात जास्त स्पीडमध्ये अटॅक करणारा. दिला मित्रांनो सोडून ह्याही सापाला याच्या नैसर्गिक दिवसात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.